बागलांमध्ये गौण खनिज माफियांचा धुमाकूळ, भोगवटा वर्ग 2 जमिनीवर राजरोस उत्खनन. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ढोलबारे गावात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन आणि तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे ही तस्करी भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवर सुरू असल्याचे उघड झाले आहे. यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सटाणा तालुक्यातील ढोलबारे येथील गट क्रमांक 62/3 या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत मंडलाधिकारी आणि तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी या उत्खननाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा लागला. पण येथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण राजरोसपणे सुरू असलेली ही गौण खनिज तस्करी महसूल प्रशासनाच्या नजरेतून सुटली कशी? याचबरोबर केलेला पंचनामा देखील अर्धवट आणि अपूर्ण माहिती देणारा असल्याचा आरोप समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन झाले ती जमीन भोगवटादार वर्ग 2 कुळखंड अधिकाराची आहे. या जमिनीच्या 7/12 हस्तांतरण बंदीचा स्पष्ट उल्लेख असताना देखील मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात शेकडो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचा आरोप असताना पंचनाम्यात मात्र फक्त 100 ब्रास उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे शासनाची दिशाभूल करण्यात आली का? तस्करांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. वर्ग 2 भोगवटादार जमिनीवर असे उत्खनन करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, महसूल प्रशासन नेमके कोणाच्या फायद्यासाठी काम करत आहे? राष्ट्रीय संपत्तीची हानी का होऊ दिली जात आहे? आणि या प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत आहे का? या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी विशाल देवरे, विरगाव.